सुप्रभात सर्वांना. बघा, ही सध्या ह्या फुलांचा बहर खूपच आहे निसर्गामध्ये. ही सुंदर अशी सूर्यफुलासारखीच सेम दिसणारी ही फुलं मस्त वाटतात. एकदम लांबून सुद्धा बघायला ना छान वाटतात. आमच्या इथे पण ही आता आलेली आहेत आणि ह्याच्या काही बियासुद्धा अशा सुकवून ठेवल्या ना तर आपण ह्या पुन्हा पेरू शकतो. बघा किती छान दिसत आहेत त्याचे बिया पण. आपण ही घरी पण आपण अशा कुंडीमध्ये लावू वगैरे शकतो. सुंदर वाटतात बघायला. आता मी जात आहे बाजारात. हा आमच्या आजूबाजूचा परिसर दाखवते आता पुढे बाजारात गेल्यावर तुम्हाला. मासे वगैरे मी आज बांगडे घेतले. बघा ह्या काकी आता बांगडे आम्हाला कापून देत आहेत. काय नाही आणताच हे मासे तुम्ही? चालतील ना सध्या मासे सगळे जरा महागच आहेत. मालवणची फिश इकडे. हे आता मासे आलेले आहेत ते सगळे मालवणवरून आलेले आहेत. बघा नाश्ता करायचा म्हणून ते आम्ही आता नाश्ता करायला आलोय. बघा आता मी बांगडे घेतले आहेत. आता माझ्या आवडती कटवडा. आता मी ती कटवडा खायला आली आहे. शेतीची वगैरे कामं सुरू आहेत सध्या. आता हे भात वगैरे ना चांगलं सुकत ठेवलेलं आहे उन्हामध्ये आणि भात वारवायचं पण काम चालू आहे. बघा मी पंख्यावरती त्याला वारा दिला जातो जेणेकरून त्यातले काही गवत वगैरे निघून जातं त्यातलं. बघा हां इथे आता काकी तुम्हाला भात वगैरे घेऊन पंख्यावरती वारवून दाखवत आहेत. बघा अशा प्रकारे कोकणातील ही पारंपरिक भात वारवण्याची पद्धत आहे. पंख्यावरती वारवलं जातं आणि हे असं नंतर सुकवलं जातं. चांगलं कडक उन्हामध्ये सुकवलं जातं. नमस्कार मंडळी. सध्या भात कापणीचे दिवस आहेतच, पण त्यासोबतच आता काय काय घरी भात वारेहून सुकत सुद्धा घातलं आहे. इकडे बघू शकता तुम्ही. हे बघा असं उन्हामध्ये चांगलं कडक सुकवलं जातं. हे फ्रेश ह्या वर्षीचंच भात आहे. इकडे बघा हे सुद्धा आता सुकवणार. हे आता कापून आणलेलं भात आहे. याच्यामध्ये बारीक बारीक गवत वगैरे आहे. तर आता अशा प्रकारे हे वाऱ्यावरती म्हणजे पंखा वगैरे चालू करून वाऱ्यावलं जातं. हे बघा टाकी परत आहे. ते बघा इथे आता बघू शकता भात जे कापून ठेवलेलं असतं त्याच्यानंतर ते गवत जे असतं ना ते असं सरला टाईप आम्ही इथे कोकणात त्याला सरला वगैरे म्हणतो आणि ते उन्हामध्ये असं सुकवलं जातं जेणेकरून ते चांगलं वाळलं जातं ना. मग ते चांगला चारा वगैरे त्याचा बनतो. गुरांसाठी हे चांगलं असतं. मग ते असे हे आता रचून ठेवले जातात कोकणामध्ये. सगळीकडे हे भात कापल्यानंतर जे उरलेलं गवत असतं ते असं वाळत ठेवलं जातं. अजून एक म्हणजे कोकणात ह्या वर्षी पाऊस पण खूप या कापणीच्या दरम्यान होता आणि अशामध्ये खूप जणांचं नुकसान झालं आहे भात शेतीचं. आणि त्या भात कापलेल्याच्या आता पुन्हा त्याला कोंब अशा प्रकारे आले आहेत. बघा म्हणजे हे सगळं आता भात पुन्हा त्याला कोंब आले आहेत, पण याचा काय उपयोग नसतो. आता हे दिसत आहे भात हे गुरांना किंवा वगैरे किंवा चरायला इथे आपण पाठवू शकतो. बाजारातून तुम्हाला माहिती आहे मी आणले मग हे बांगडे चांगले फ्रेश दिसले म्हणून मी बांगडे घेऊन आली. तुम्हाला आता मी बनवून दाखवते. हे टाकते आता कोकम आगळ. हे बघा ह्याला आता कोकम आगळ लावलं आहे. असं लावून ठेवलं ना की चांगले आंबट मग ते बनतात ना, चांगले लागतात नंतर. आणि हे मग कांदा खोबऱ्याचं वाटप हे ओल्या नारळाचं असतं. त्यात काय आपण हे करत नाही, भाजत नाही. असं मस्त पेस्ट परे बनवून ठेवली. बघा कलर किती मस्त दिसतोय. आणि याला आता फोडणी द्यायची. लसूण वगैरे घालून फोडणी द्यायची. बघा आता मी याच्यात घालते. कढीपत्ता घातला तरी चालतो, त्याला पण चांगली टेस्ट येते. काही लोक कढीपत्ता नाही घालत इकडे, पण माझ्याकडे होता म्हणून मी घातला. अशी मस्तपैकी फोडणी वगैरे द्यायची.
नंतर मग त्यात मासे सोडायचे. थोडी उकळलं ना, फोडणीला थोडी शिजू द्यायची आणि त्याच्यानंतर मग मासे वगैरे टाकायचे. आमच्या कोकणात भात मासे हे खूपच प्रसिद्ध आहेत आणि त्यामुळे आम्हाला आठवड्याला तरी वार जसे येतील तसे आम्हाला खायचे वारांना आम्ही मासे वगैरे आणतो. कारण आम्हाला मालवण वगैरे जवळ आहे ना, मालवण, देवगड. बघा, ही आता बांगड्याच्या याची मी अशी सार टाईप बनवली आहे आमटी. चांगले होते बांगडे. आणि थोडे बांगडे मी आता हे भाजायला ठेवले आहेत. त्याला आता हे कोकम आगळ, आलं लसूण पेस्ट वगैरे ना लावून ठेवली की चांगली मुरते त्याच्यामध्ये आणि चांगली मग भाजताना मग बरं पडतं. बघा, आता हे मासे तुम्हाला मी भाजून पण दाखवते, बांगडे मासे. सध्या बांगडे खूपच आले आहेत मार्केटमध्ये, तसे महागच आहेत. हे तांदूळ आणि रव्याचं हे मिश्रण केलं आहे आता मी. याच्यावर मग नंतर घालून मग मी बांगडे तळून घेते. तेल वगैरे जरा तापायला ठेवायचं तव्यावरती आणि छान असे गोळवून याच्यामध्ये मग मासे चांगले तुरतुरीत तळून घ्यायचे. रवा वगैरे लावायचा. रवा लावल्यावर जरा चांगली टेस्ट येते. बघा, असे मस्तपैकी सोडायचे तेलामध्ये. जास्त तेल एवढं लागत पण नाही आणि असे चांगले मग भाजून घ्यायचे. सर्व 2-2 वगैरे ठेवून ना, चांगले फ्रेश आहेत ना, त्यावर जेवढे राहतील तेवढे टाकून मग चांगले चुरचुरीत भाजून घ्यायचे. भात किंवा सार आणि हे तोंडाला बांगडा भाजलेला मस्त एकदम. बघा कसे दिसत आहेत, एकदम छान. झाल्यावर सुद्धा दाखवते बघा. हे रवा वगैरे असल्यामुळे थोडं उडतंच असं वरती. रवा वगैरे थोडा हे होतो, वर आलेला दिसतो आपल्याला, पण चांगलेच असे भाजून घ्यायचे. बघा, याच्यावर सुद्धा तुम्ही कढीपत्ता टाकू शकता. हां, चांगली टेस्ट वगैरे येते. बघा, आता चांगले मस्तपैकी मी भाजून घेते आणि भाजल्यावर पण तुम्हाला दाखवते. बाकीचे राहिलेले पण सगळे असे भाजून घ्यायचे आणि जे भाजलेले आहेत ते तव्यावर जरी ठेवले बाजूला तरी ते चांगले मग अजून भाजले जातात. अशा प्रकारे सर्व भाजून घ्यायचे मस्तपैकी. कढीपत्ता भाजायचा, कढीपत्ता टाकायचा. बघा कसे वाटले बांगडे, मला कमेंट करून सांगा. तळलेले बांगडे कसे वाटले हे मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला नक्की सगळ्यांनी सबस्क्राईब करा. तर बघा किती सुंदर दिसतात, एकदम कुरकुरीत ताजे बांगडे. धन्यवाद.